बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी आहे अहिल्यानगरची। अहिल्यानगरच्या बांबू गल्लीमध्ये पहाटे अचानक आग लागली आणि या आगीत गोदाम जळून खाक झालेला आहे। सकाळी 6:30च्या दरम्यान आग भडकली। कॅडबरी आणि किरकोळ मालाचा मोठा साठा पेटला आणि त्यामुळे आगीने अक्राळ विक्राळ असं रूप धारण केलं। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, पण स्फोटासारखे आवाज येऊ लागले आणि मग प्रचंड धूर पाहून स्थानिकांनी संशय व्यक्त केला। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, कुणाला आगीच्या लोटांचा सामना करावा नाही लागला। अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली, आग नियंत्रणात आणली आहे। आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे। आग भीषण होती। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांना विचारूया। साहेबराव, आत्ताची काय परिस्थिती आहे? सकाळी 6:30ला ही आग लागली होती असं कळतंय। सध्या अजूनही आग दगदग चालू आहे, कारण ज्या ठिकाणी अग्निशामक दल यायला पाहिजे होतं ते वेळेवर आलं नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी आज बिल्डिंगमध्ये अनेक खोल्यांमध्ये आग सुरू आहे। सकाळी 6:30 वाजता ही आग लागली होती। आग इतकी भयंकर होती की आजूबाजूचे लोक जे आहेत ते स्फोटकांनी जागे झाले होते, कारण आज बोललं जात होतं की ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। परंतु ज्यावेळेस हे बारीक बारीक स्फोट या ठिकाणी व्हायला लागले त्यामुळं परिसरामध्ये दहशत निर्माण झाली, लोक घाबरलेले होते। या अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडची माणसं आली होती, त्यांनी ती आग विझवली। परंतु आग विझवण्यासाठी ते बंब पाहिजे होते, अग्निशामक गाड्या पाहिजे होत्या, गाड्या उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली गेली आणि आजूबाजूच्या 3 खोल्यांना 3 बिल्डिंग जे आहेत त्या याच्यामध्ये जळून खाक झालेल्या आहे। याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या आगीमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही किंवा तशी काही बातमी अजून आलेली नाही। त्यावेळेस ही संपूर्ण आग विझली जाईल। त्यानंतरच्या काळामध्ये पुढे काही नुकसान झालं आहे का ते शोधल्यानंतर सापडेल। परंतु आज जरी महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे किंवा गाड्या उपलब्ध नसल्यामुळे मोठी आग लागलेली आहे। महानगरपालिकेला यापूर्वीही ज्या बांबू गल्ली असू द्या बारीक बारीक गल्ली आहे त्यामुळे गाडी जाणं शक्य होत नाही, पॉसिबल होत नाही, त्यामुळे आजूबाजूच्या ठिकाणी गाड्या न्याव्या लागतात, त्यामुळे ही आग विझवण्यासाठी वेळ लागलेला आहे। या पुढल्या काळामध्ये अशी महानगरपालिका जी आहे त्यांनी गाड्या वाढवण्याची मागणी अनेक वर्षापूर्वी केली होती, ती अजून पुरवली। त्यामुळे या आगीमध्ये किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली की नाही हे आग विझल्यानंतर समजेल। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।